श्री स्वामी समर्थ सर्वांना. कसे आहात तुम्ही सर्वजण? स्वस्त असाल, मस्त असाल, स्वामीच्या सेवेमध्ये रममाण असाल अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करते. तर आजचा व्हिडिओ याच्यासाठी बनवलेला आहे की 15 एप्रिल 2026 रोजी स्वामी पुण्यतिथी आहे. तर स्वामी पुण्यतिथीला आपल्याला कुठला उपाय करायचा आहे ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. बरेच जणांना स्वामी पुण्यतिथी म्हटलं की पारायण करायचं आहे, पारायणाची सांगता करायची, म्हणजे कुठलं म्हणजे जप करायचा वगैरे हे सर्व माहीत आहे. पण त्या दिवशी कुठला उपाय करायचा, नेमका कोणता उपाय करायचा आणि कसा उपाय करायचा, कुठल्या झाडाखाली जाऊन तो उपाय करायचा, घरी करायचा, हे 99% लोकांना माहिती नसतं. त्यामुळेच मी म्हणजे हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवा याच्यासाठी माहिती घेऊन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. आणि ज्यांच्या कुणाकडे हा व्हिडिओ पोहोचला आहे त्यांनी पण दुसऱ्यांना शेअर करा. कारण आपण जे दुसऱ्याला सांगणार आहे त्यामुळे जर कुणाचं नशीब उघडत असेल, त्यांचं नशीब चांगलं म्हणजे त्यांच्या नशिबात चांगल्या गोष्टी घडत असतील तर त्याचं पुण्य आपल्याला 100% भेटतंच. तर स्वामी पुण्यतिथी म्हणजे एवढंच माहिती आहे की त्या दिवशी म्हणजे पारायण करायचं आहे, पारायणाचं उद्यापन करायचे, सांगता करायची, एवढंच माहिती आहे. पण असं एका नारळाचा एक उपाय आहे ते बरेच जणांना माहिती नाही. आणि या दिवशी कुठला योग आहे हेही बऱ्याच लोकांना माहिती नाही. आणि आज जर तुम्ही हा दिवस साधा समजून जर दुर्लक्ष केला तर हा एक चांगला दिवस योग तुमच्या आयुष्यातून म्हणजे गमावून तुम्ही बसाल. एक चांगली संधी तुम्ही तुमच्या आयुष्यातून गमावून बसाल. त्यामुळं स्वामी पुण्यतिथी तर आहेच, पण स्वामींच्या पुण्यतिथी बरोबर या दिवशी प्रदोष आणि मासिक शिवरात्री पण आलेली आहे. म्हणजे स्वामी पुण्यतिथी, प्रदोष आणि मासिक शिवरात्री हे 3 शक्तिशाली योग एकत्र आले आहेत. तर हे बरेच जणांना माहिती नाही. तीन शक्तिशाली योग एकत्र आल्यामुळे आणि येथे एक मोठा म्हणजे ह्या तीन शक्तीमध्ये एक मोठं रहस्य दडलेलं आहे जे 99% लोकांना माहिती नसतं. की हे बघा, स्वामी स्वतः सतत महादेवाचं स्मरण करायचे, म्हणजे महादेवाचंच नामस्मरण सतत त्यांच्या मुखामध्ये असायचं. म्हणजे तुम्ही अनुभव सुद्धा करा, विचार सुद्धा करा की स्वामी पुण्यतिथी दिवशी प्रदोष आणि मासिक शिवरात्री आलेली आहे. तर ह्या 3 शक्ती एकत्र येऊन जी ऊर्जा तुम्हाला मिळणार आहे, ज्या ऊर्जेमध्ये तुम्ही ही सेवा करणार आहे, त्या सेवेचे फळ तुम्हाला किती पटीने तुम्हाला भेटेल हाच तुम्ही विचार करा. त्यासाठी ना हा प्रचंड महत्त्वाचा योग आहे. तर हा योग तुम्ही कोणीही म्हणजे मिस करू नका. या दिवशी दैवी शक्ती प्रचंड प्रमाणामध्ये सक्रिय असते. म्हणजे ह्या 3 योग एकत्र आल्यामुळे या दिवशी दैवी शक्ती ही प्रचंड सक्रिय असते की तुम्ही म्हणजे त्या वेळेमध्ये म्हणजे ज्या वेळेस ही दैवी शक्ती सक्रिय असते त्यावेळेस जी म्हणजे छोटीशी ही सेवा जरी तुम्ही केली तर तुमची मोठ्यातली मोठी अडचण एका क्षणात दूर होण्यास वेळ लागणार नाही. कारण प्रचंड प्रमाणात दैवी शक्ती सक्रिय असते. तुम्हाला मी बार सांगत आहे, या दिवशी दैवी शक्ती प्रचंड प्रमाणात सक्रिय असते. त्यामुळे ह्या सेवा, छोटीशी ही सेवा तुम्ही केली तर त्याचे फळ तुम्हाला नक्की मिळते. हा असा एक आजचा दिवस आहे. पण म्हणजे तुम्ही म्हणाल की बाबा हे जर म्हणजे एवढा महत्त्वाचा दिवस आहे तर मी एक सेवा करून माझं सगळंच काही म्हणजे लगेच भलं होणार आहे, लगेच माझ्या मागचं सगळंच काही हे म्हणजे सगळं निघून जाणार आहे, असं काही नाही आहे. ही सेवा करत असताना आपली मनातून इच्छा असणं गरजेचं असतं. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत असते, कुठलीही शक्ती म्हणजे कुठलीही सेवा, योग म्हणजे तोडगा जे करत असताना आपल्या मनातून इच्छा असली पाहिजे. आणि ज्या वेळेस आपण ते करतो तर त्यावेळेस असं इमॅजिन केलं आहे तर तुम्ही ज्याच्यासाठी करत आहे, पैसा, आरोग्य, धन दौलत, ज्याच्यासाठी तुम्ही करत आहे तर ते माझं झालंच आहे असा म्हणजे विचार तुमच्या मनात असला पाहिजे ही सेवा करत असताना.
आजच्या दिवशी ब्रह्मांड नायक स्वामी समर्थ यांनी अक्कलकोट येथे आपले अवतार कार्य पूर्ण केले होते. म्हणूनच आपण त्यांना स्वामी पुण्यतिथी, या दिवसाला आपण स्वामी पुण्यतिथी म्हणतो. कारण म्हणजे ज्यावेळेस ते अक्कलकोटात राहायचे त्यावेळेसच त्यांनी समर्थ यांनी आपल्या म्हणजे कार्याची समाप्ती अक्कलकोट येथेच केलेली होती. अवतार कार्याचे त्यांच्या म्हणजे अवतारमध्ये जे कार्य करायचे होते ते पूर्ण करून या अवतार कार्य त्यांनी अक्कलकोटीच पूर्ण केले होते. म्हणून या दिवशी स्वामी पुण्यतिथी म्हटले जाते. पुण्यतिथी म्हणजे केवळ स्मरणाचा दिवस नाहीये. म्हणजे त्या ज्यावेळेस म्हणजे स्वामींचे अवतार कार्य संपवले त्यामुळे आपण त्यांना स्वामी पुण्यतिथी म्हणून साजरी करतो. पण स्वामी पुण्यतिथी दिवशी, स्वामी पुण्यतिथी नाही तर जेथे स्वामी म्हणजे ज्यावेळेस म्हणजे त्यांनी अवतार पूर्ण केला होता, म्हणजे स्वामी पुण्यतिथीच्या दिवशी, ज्या दिवशी त्यांनी अवतार कार्य पूर्ण केले त्या दिवशी स्वामी तत्व अत्यंत जागृत असतं. म्हणजे काय, वातावरणात जी दैवी ऊर्जा असते जी की हजारो पटीने वाढलेली असते. ज्या दिवशी स्वामींनी आपले कार्य संपवले होते त्या दिवशी तो दिवस हा आहे. आणि या दिवशी वातावरणातील जी दैवी शक्ती आहे ती कितीतरी हजारो पटीने वाढलेली असते. आणि विशेष म्हणजे या दिवशी प्रदोष आणि मासिक शिवरात्री असल्यामुळे महादेवाची ऊर्जा सुद्धा एवढी सक्रिय असते की सक्रिय असल्यामुळे त्यामुळे आणि म्हणजे बघा आता स्वामी अवतार कार्याचा संपवलेला दिवस आणि प्रदोष आणि महाशिवरात्री आणि महादेवाची ऊर्जा सुद्धा सक्रिय असते. आणि म्हणजे स्वामी स्वतः हा सतत महादेवाचे अखंड स्मरण करत असे. त्यामुळे या दिवशी म्हणजे स्वामी आणि महादेव यांचा संयुक्त मिळण्याच्या म्हणजे संयुक्त कृपा मिळण्याची दुर्मिळ संधी आहे. म्हणजे ही संधी तुम्हाला बार कधीही भेटणार नाही. महादेव आणि स्वामी या दोघांची संयुक्त शक्ती ऊर्जा या दिवशी तुम्हाला म्हणजे प्रचंड प्रमाणामध्ये सक्रिय असणार आहे. आणि त्याच वेळेमध्ये जी तुम्ही सेवा कराल, जे काही कराल त्याचे फळ तुम्हाला नक्की मिळेल. कारण हा योग इतका महत्त्वाचा आहे की हा योग असा कधीच नाही येत. म्हणजे ही महाशिवरात्री, प्रदोष आणि पुण्यतिथी या सगळ्यांचं संयुक्ती मिळून ऊर्जा अधिक तुमच्यापर्यंत येणार आहे. त्यामुळे जी सेवा तुम्ही कराल त्याचे फळ तुम्हाला नक्की मिळणार आहे. तर मग या दिवशी 15 एप्रिल 2026 रोजी स्वामी पुण्यतिथीमुळे आपल्याला एक नारळाचा उपाय करायचा आहे. नारळ हे फळ नाहीये तर ते एक श्रीफळ आहे. श्रीफळ म्हणजे समृद्धी, ज्ञान आणि दैवी ऊर्जा या तिन्हींचं प्रतीक आहे. या तिन्ही गोष्टीचं प्रतीक आहे. शास्त्रानुसार नारळामध्ये त्रिमूर्तीची म्हणजे शास्त्रानुसार नारळामध्ये त्रिमूर्तीचं प्रतीक मानलं जातं. म्हणजे त्रिमूर्ती म्हणजे सर्वांनाच माहित आहे, ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांची ऊर्जा. आणि विशेष म्हणजे या नारळामध्ये त्रिमूर्तीचं प्रतीक दिसतं. त्यामुळेही आपल्याला या नारळाच्या म्हणजे जे नारळामध्ये पाणी असतं त्या पाणीही आपल्या म्हणजे ज्या आपण सेवा करणार त्याची म्हणजे खेचून घेण्याची क्षमता त्या पाण्यामध्ये असते. आणि अजून एकदा मी तुम्हाला सांगते, विशेष म्हणजे ही सेवा करत असताना तुम्ही स्वतःला पूर्णपणे तयार केलं पाहिजे. अगोदर तयार करणं म्हणजे ही सांगितलंय म्हणून सेवा करायची आणि जे जसं सांगितलं तसं करायचंय आणि मनात म्हणजे म्हणतात ना, मनात नाही भाव आणि देवा मला पाव, असं नसतं. तुम्ही सेवा म्हणजे कशा प्रकारे केली त्यापेक्षा किती मन लावून केली आणि किती इच्छेने केली याला महत्त्व असतं. तुम्ही म्हणजे ही सेवा करत असताना तुमच्या मनाची आधी तयारी करा. आणि तयारी जर चुकीची
तर परिणामही चुकीचा भेटेल. कारण तुम्ही स्वतः तयार नसाल तर या सेवेचे फळ तुम्हाला म्हणजे तुम्हाला मिळणार नाही. सेवा करत असताना तुम्ही श्रद्धा, इच्छा, पूर्ण मन स्वच्छ म्हणजे एकदम प्रसन्न आपलं मन ठेवूनच सेवा करायची. तर काय करायचं माहिती आहे का, सकाळी म्हणजे 15 एप्रिल 2026 रोजी तुम्हाला वार येत आहे बुधवारी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे. आणि या दिवशी सकाळी लवकर उठल्यानंतर स्वच्छ स्नान करून घ्यायचं आहे. आणि स्नान झाल्यानंतर शरीर आणि मन हे दोन्हीही तुम्हाला स्वच्छ ठेवायचं आहे. कारण शरीर आणि मन स्वच्छ असेल तरच तुम्ही कुठलीही सेवा कराल त्याचं फळ तुम्हाला नक्की भेटेल. आणि ही सेवा नसून एक प्रकारची ऊर्जा प्रक्रिया आहे. म्हणजे सेवा म्हणण्यापेक्षा ही जे तुम्ही उपाय करणार आहे तर ती एक प्रकारची ऊर्जा प्रक्रिया आहे. ऊर्जा प्रक्रिया म्हणजे ऊर्जेने आपण आपलं सगळं म्हणजे चांगलं आपण खेचून घेणार आहे. तर ऊर्जा प्रक्रिया आहे. त्यामुळे शक्य असेल तर तुम्ही पिवळं वस्त्र धारण करा. पिवळं वस्त्र धारण करा. नसेल तर तुम्ही कुठलंही वस्त्र धारण केलं तरी चालेल. तर काय असतं माहिती आहे का, पिवळ्या वस्त्रामध्ये, कारण पिवळं वस्त्र जर तुम्ही धारण केलात तर म्हणजे म्हणतं पिवळा रंग हा गुरु, ज्ञान आणि समृद्धीचे प्रतीक आहे. प्रतीक आहे. आणि सर्वात आधी रोज म्हणजे पिवळं वस्त्र तुम्ही धारण केलं नसेल तर तुम्ही कुठलंही करा चालेल. त्यानंतर आपली म्हणजे कुठलीही सेवा करत असताना आपण डायरेक्ट सेवेला सुरुवात करायची नसते. त्याआधी आपली जी रोजची देवपूजा असते ती देवपूजा करायची. स्वामींची मूर्ती असेल तर स्वामींचा अभिषेक करून घ्यायचा पाण्याने. म्हणजे पंचामृत असेल तर चांगलंच, उत्तमच आहे. पंचामृताने अभिषेक करून घ्या. पंचामृत नसेल तर तुम्ही साधं पाण्याने अभिषेक करून घेऊ शकता. अभिषेक केल्यानंतर स्वामींना व्यवस्थित कोरडं पुसून घेऊन त्यांना चंदन, टीका म्हणजे लावायचं आहे. फूल अर्पण करायचं. वस्त्र असेल तर वस्त्र अर्पण करायचं आहे. आणि देवासमोर तुम्हाला म्हणजे दिवा लावायचा आहे, कापूर जाळायचा आहे, धूप लावायचा आहे, फूल अर्पण करायचं आहे. देवघर अगदी देवघरातली पूजा अशी एकदम प्रसन्नरित्या पूजा करायची आहे. आणि हे सगळं करत असताना ज्यावेळेस तुम्ही दिवा प्रज्वलित करता त्यावेळेस असं इमॅजिन करायचं आहे की म्हणजे देवघरामध्ये छोटीशी ज्योत माझी प्रज्वलित झाली आहे. आणि त्या दिव्याचा उजेड माझ्या देवघरात पडत आहे. तसंच माझ्या आयुष्यात माझं सगळं काही चांगलं होणार आहे. माझ्या आयुष्यात बी छोटीशी दिव्याची ज्योत लागलेली आहे आणि जे काय होणार आहे ते सगळं चांगलं होणार आहे. हे सगळं तुम्ही इमॅजिन करत म्हणजे तुम्ही तुमच्या मागे ज्या कुठल्या अडचणी असतील, ज्या कुठलं प्रॉब्लेम्स असतील, जे तुम्हाला म्हणजे बार तुम्हाला अडचणी येतात, आरोग्याविषयी, नोकरीविषयी, धन दौलतीविषयी जे काय असेल तर ते सगळं माझं संपलेलं आहे. माझे सगळे दिवस चांगले आलेले आहेत. हे म्हणजे पूजा करत असताना, स्वामीचा अभिषेक करत असताना हे सगळं तुम्ही इमॅजिन करायचं आहे. एकदम मन प्रसन्न ठेवायचं आहे आणि अगदी आपलं टोटल मन त्या पूजेमध्ये असलं पाहिजे. हे सगळं झाल्यानंतर तुम्ही बघाच एवढं म्हणजे एकदम असं घरामधलं वातावरण असं एकदम प्रसन्न, एकदम प्रज्वलित करायचं. आणि म्हणजे आधी एकदा आपण घर पूर्ण असं बघून घ्यायचं की देवघर आणि आपलं तुमचं स्वतःचं घर असं एकदम बघून घ्यायचं की तुम्हाला तिथेच कळेल आपलं घर किती म्हणजे वेगळं दिसतंय आणि किती प्रसन्नता आहे. प्रथम आपल्या घरामध्ये प्रसन्न वातावरण तयार करायचं आहे आणि नंतरच या सेवेला सुरुवात करायची. तर आता हे सर्व झालं. त्यानंतर तुम्ही एक नारळ घ्या. आता तुम्हाला मी सांगते, नारळ घ्या. ही सेवा जी पण याच्या अगोदरही सांगितलेलं सर्व महत्त्वाचंच आहे. कारण त्या दिवसाचं महत्त्व, त्या दिवसामध्ये कुठले अजून योग आहेत आणि नंतर तुम्ही तुमचं मन स्वच्छ करणं, तुमचं स्वतःचं शुद्धीकरण करणं गरजेचं आहे. हे सगळं तुम्हाला मी सांगितलेलं आहे. सेवा तरी छोटीच असते पण सेवा करण्याच्या अगोदरच्या ज्या प्रोसिजर आहेत त्या तुम्हाला करणं गरजेचंच आहे. ते केल्याशिवाय सेवेचं फळ तुम्हाला, सेवा म्हणा, प्रक्रिया म्हणा, त्याचं फळ तुम्हाला नाही भेटत. तर आता चला म्हणजे प्रक्रिया, जी सेवा म्हणा, प्रक्रिया म्हणा, जे काय असेल ते तर तुम्हाला नवीन नारळ घ्यायचा आहे. तर अगोदर पूजेमध्ये वगैरे वापरलेला तो नसावा.
आणि नवीन नारळ घेतला, पण त्यामध्ये पाणी असणं गरजेचं आहे, कारण ज्या नारळात पाणी असतं ते जिवंत ऊर्जा धारण करतो. म्हणजे ज्या नारळामध्ये आपण बिना नारळाचं पाण्याचं नारळ घेतलं तर त्यामध्ये असं म्हणजे म्हणतोच ना आपण, प्रत्येक जण कधीही नारळ घेताना उगं नारळ उचलून घेतं का? कोणीही नाही, कधीच नाही. आधी नारळ हलवून बघणार, नारळामध्ये पाणी असेल तरच नारळ घेतो, असं म्हणजे ती अगोदरपासूनच तसंच आहे की आपण नारळ घेतला की हलवून बघणार पाणी, कारण पाणी असणं म्हणजे जिवंत उदाहरण आहे आणि जिवंत ऊर्जा धारण करते. नंतर तुम्हाला एक लाल मौली म्हणतात, धागा म्हणतात बघा, हातामध्ये बांधतो आपण, लाल किंवा पिवळा ज्या रंगाचा असेल तो धागा घ्यायचा आहे. आणि एका ताटामध्ये तुम्हाला हळदी, कुंकू, म्हणजे फूल, दिवा, धूप वगैरे सगळं घ्यायचं आहे. आणि हे जे लाल धागा आहे तो धागा नारळाला 7 वेळा गुंडाळायचा आहे. 7 वेळा म्हणजे 7 हा शुभ आकडा आहे. 7 या आकड्याचं भरपूर काही त्याचं महत्त्व आहे, ते तुम्हाला मी नंतर सांगेन, कारण प्रत्येक गोष्टीचं जर महत्त्व सांगत बसले तर व्हिडिओ फार मोठा होईल. त्यामुळं 7 अंक तर तुम्हाला माहिती आहे, 7 अंकाचं भरपूर महत्त्व आहे, ते तुम्हाला मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगेन. तर 7 वेळा तुम्हाला हा धागा नारळाला गुंडाळून घ्यायचा आहे आणि त्याला नारळावर हळदी कुंकू व्हायचं आहे आणि नमस्कार करायचा आहे त्या नारळाला, की बाबा म्हणजे जे काही तुमच्या अडचणी आहेत त्या सगळं, आता मी प्रत्येक वेळेला तीच गोष्ट सांगत बसत नाही, तुमच्या मनातली जी इच्छा आहे ते बोलून, म्हणजे जे काय असेल ते बोलून त्या नारळाला प्रामाणिकपणे नमस्कार करायचा आहे आणि इमॅजिन करायचं आहे की ते माझ्या जीवनामधून गोष्टी म्हणजे वाईट जे काय असेल ते निघून गेलेलं आहे. आणि अजून लक्षात घ्या, ही सेवा इथे संपत नाही. त्यानंतर तुम्हाला हे नारळ घेऊन जाताना घरून काय घेऊन जायचं ते सांगतो. दिवा, कापूर, पाणी, अगरबत्ती आणि अगरबत्ती, हे सगळं तुम्हाला, हळदी कुंकू, हे सगळं तुम्हाला ताटामध्ये एका घ्यायचं आहे. आणि तो नारळ, ह्या वस्तू घेऊन तुम्हाला औदुंबराच्या झाडाखाली जायचं आहे. औदुंबराचं झाड म्हणजे पिंपळाचं झाड. तर पिंपळाच्या झाडाखाली या दिवशी खरंच सांगते तुम्हाला, प्रत्येक पिंपळाच्या झाडाखाली स्वामी पुण्यतिथीच्या दिवशी साक्षात स्वामींचं दर्शन तुम्हाला म्हणजे मिळणारच कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये, कारण त्या दिवशी स्वामी औदुंबरांच्या झाडाखाली तुम्हाला दर्शन म्हणजे देणारच कुठल्याही रूपामध्ये. तर औदुंबराच्या झाडाखाली तुम्हाला जायचं आहे, नारळ हे सगळं साहित्य घेऊन. तिथे गेल्यानंतर प्रथम तुम्हाला दिवा प्रज्वलित करायचा आहे. दिवा प्रज्वलित करत असताना त्यामध्ये कापूर टाकायचा आहे आणि त्यावेळेस तुम्हाला असं इमॅजिन करायचं की ह्या दिव्याच्या ज्योत सोबत माझं आयुष्य प्रज्वलित होत आहे, माझं जे काही पुढचं म्हणजे आहे सगळं चांगलं ते प्रज्वलित होत आहे, असं इमॅजिन प्रत्येक म्हणजे गोष्ट करताना त्यामध्ये आपण इमॅजिन करायचं आहे की माझं सगळं चांगलं होत आहे, जे काय असेल ते चांगलं होत आहे असं. नंतर तुम्हाला पाणी म्हणजे औदुंबराच्या मुळाला पाणी पाणी व्हायचं आहे, जल. तर हे पाणी वाहत असताना आपण असं म्हणजे मनात असा विचार करायचा की माझ्या मागचे जे काही संकट आहेत, जे काही वाईट शक्ती आहेत, जे माझ्यासोबत आत्तापर्यंत वाईट घडलं आहे, हे सगळं ह्या पाण्यासोबत वाहून जात आहे. तर माझ्या म्हणजे वाहून जात आहे असं इमॅजिन करायचंय. दिवा प्रज्वलित करताना ते इमॅजिन करायचं की माझ्या आयुष्यामध्ये सगळं दिव्यासारखं प्रज्वलित झाले माझं आयुष्य. आणि पाणी वाहत असताना असं करायचे की जे वाईट शक्ती आहे, जे काय असेल माझ्या जीवनामध्ये, ह्या पाण्यासोबत वाहून जात आहेत. आणि नंतर हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि नंतर हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. नंतर तुम्हाला प्रदक्षिणा घालायची. प्रदक्षिणा घालत असताना एकदम म्हणजे इकडे तिकडे आपलं लक्ष विचलित झालं नाही पाहिजे. आणि प्रदक्षिणा घालत असताना हा एक मंत्र बोलायचा आहे, तो मंत्र बोलतच प्रदक्षिणा घालायचा आहे. आणि तो मंत्र बोलत असताना एकदम पॉझिटिव्ह विचारांनी आणि सगळं माझं चांगलंच झालेलं आहे हा विचार करूनच हा मंत्र बोलतच आपल्याला
प्रदक्षिणा घालायचा आहे. तर तो मंत्र कोणता आहे? ओम दत्तात्रेय श्री स्वामी समर्थाय नमः. ओम दत्तात्रेय श्री स्वामी समर्थाय नमः. मंत्र वाटलास तर तुम्ही लिहून घेऊ शकता. साधा मंत्र आहे, अवघड नाही आहे, काहीच अवघड नाही आहे. तुम्ही हा मंत्र इझिली तुम्ही बोलू शकता. 2च शब्दाचा मंत्र आहे. तर तुम्ही हा मंत्र म्हणजे लक्षात राहत नसेल तर तुम्ही लिहून घ्या. ओम दत्तात्रेय श्री स्वामी समर्थाय नमः. ओम दत्तात्रेय श्री स्वामी समर्थाय नमः. हा मंत्र बोलत औदुंबराच्या झाडाला प्रदक्षिणा घालायची आहे. आणि ही इथेच सेवा संपत नाहीये, तर हा नारळ म्हणजे तिथेच ठेवून तुम्हाला यायचं नाही. प्रदक्षिणा झाल्यानंतर तो नारळ तसाच घ्यायचा आहे. तो नारळ घेऊन स्वामींच्या मंदिरात जायचं आहे आणि स्वामी चरणास तो नारळ अर्पण करायचा आहे. आणि अर्पण केल्यानंतर त्यावेळेस तिथं म्हणजे असं मनात आणायचं आहे की माझ्या मागची सगळे संकट, सगळे वाईट शक्ती, जे काय वाईट असेल ते सगळं निघून गेलेलं आहे. माझ्या जीवनामध्ये म्हणजे ज्योतीसारखा प्रकाश निर्माण झालेला आहे आणि माझं जीवन सगळं सकल चांगलं होणार आहे. हे सगळं इमॅजिन करायचं आहे, बोलायचं आहे, स्वामींशी बोलायचे, स्वामींना प्रार्थना करायची आणि नंतर आपल्या घरी यायचं आहे. तर आजची ही सेवा होती आणि तुम्ही नक्कीच करा, कारण हा योग तुम्हाला भेटणारच नाही. त्यामुळं मी वेळात वेळ काढून हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. तर याचा फायदा तुम्ही नक्की घ्या आणि जे कोणी तुम्ही बघितलं असेल तर दुसऱ्यांना पण शेअर करा, कारण याच्यामुळे दुसऱ्यांचं भलं झालं तर त्याच्या 100% फळ आपल्याला मिळत असतं. हे लक्षात घ्या तुम्ही. आणि व्हिडिओला आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटू. श्री स्वामी समर्थ.